ओके ओके सर. ओके सर. नमस्कार. मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित आजच्या आपल्या 7व्या वर्धापन दिनानिमित्त आजच्या गझल मुशायरात मी किरण वेताळ सूत्रसंचालक म्हणून आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आपला कार्यक्रमाची रूपरेषा मी आधीच आपल्या समोर टाकलेली आहे. त्याप्रमाणे कार्यक्रमाचं प्रथम सत्रामध्येच म्हणजे थोडक्यात आपण स्वागत गीताने करणार आहोत. मी मानसीताईंना विनंती करतो की मनस्पर्शीचं जे स्वागत गीत आहे तेही एक गझल स्वरूपाचंच आहे, पण ते गीत स्वरूपात असलं तरी पण गझल टाईप असल्यामुळे आपण त्या स्वागत गीताने या मुशायराची सुरुवात करावी. धन्यवाद सर. साहित्याचे अंगण सजवित, साहित्याचे अंगण सजवित, मनस्पर्शीचा चमके तारा, भान विसरुनी इथे बरसती, अभिव्यक्तीच्या श्रावणधारा. साहित्याचे अंगण सजवित, कलम नव्याने तळपू द्यावी, नको फुकाचा शाब्दिक मारा, आव सरसरत उमलत यावे, मृदुले उनी शब्द पिसारा. एक दिलाने झटती सारे, कलहासन को हृदयी धारा, उत्कर्षाचा ध्यास निरंतर, एक संघता देऊनारा. दूर पळावी मरगळ सारी, नवरसरूपी वाहे वारा, नावारूपा या सकलानो, साहित्याच्या पावनदारा. अभिजात से बोली माझी, झुळझुळ वाहे भक्ती धारा, हात सुखाने धरुनी हाती, चालू पथ हा हर्षे सारा. साहित्याचे अंगण सजवित, मनस्पर्शी सा चमके तारा, भान विसरुनी इथे बरसती, अभिव्यक्तीच्या श्रावणधारा, अभिव्यक्तीच्या श्रावणधारा, अभिव्यक्तीच्या श्रावणधारा. मस्त सुंदर. धन्यवाद. सुंदर गीत आहे. खूप आतापर्यंतची टॉप चाल सुंदर, सर्वोत्तम चाल. धन्यवाद सर. खूपच छान. आजच्या आपला जो समूह आहे मनस्पर्शी साहित्य समूह, आपले खरं तर हे जवळपास जे सहभागी गझलकार आहेत ते सगळेच या समूहातून आहेत. आपले अध्यक्ष आहेत आत्माराम जाधव सर, यांनाही आपल्या समूहाबद्दल काही माहिती व्हावी, काही प्रास्ताविक व्हावं, या अनुषंगाने मी मानसीताईंना विनंती करतो की आपण प्रास्ताविक करा. जरूर सर, धन्यवाद. नमस्कार. 7 वर्षांचा प्रवास आपुला, आठवणींनी नटलेला, स्नेह सोबतीचा हा सुंदर बंध हृदयात कायम जपलेला. सर्वांना माझा सस्नेह नमस्कार. आपल्या लाडक्या मनस्पर्शी परिवारातील सर्व ज्येष्ठ मान्यवर, साहित्यिक आणि सर्व साहित्यप्रेमी सदस्यांचे मी मानसी संतोष मनाली पंडित, मनस्पर्शीची अध्यक्षा, मनपूर्वक स्वागत करते. आजचा दिवस हा फक्त माझ्यासाठी केवळ आपल्या संस्थेचा 7वा वर्धापन दिन नाहीये, तर गेल्या 7 वर्षात आपण जपलेला विश्वासाचा, मैत्रीचा, साहित्यप्रेमाचा आणि माणुसकीचा सुंदर उत्सव आहे. अध्यक्षा म्हणून नाही तर तुमच्यातलीच एक म्हणून आज या विशेष गझल मुशायरात तुमचे मनपूर्वक स्वागत करताना मन अगदी कृतज्ञतेने भरून आलेलं आहे. मनस्पर्शीच्या सुरुवातीबद्दल सांगायचे झाले तर 24 जुलै 2019 रोजी आम्ही काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी येऊन
व्हॉट्सॲपवर एक छोटासा साहित्यिक समूह सुरू केला आणि त्या छोट्याशा समूहातून आजचा हा मोठा मनस्पर्शी परिवार घडत गेला. त्यावेळी मनात खरं सांगायचं तर एक विचार होता की आजच्या आपल्या या धावपळीच्या जगात आपण शिक्षण, करिअर, दैनंदिन व्यवहारात अनेक वेगळ्या भाषा वापरतो आणि आमच्या पिढीत ती भाषा मुख्यतः इंग्रजी बनलेली आहे. पण त्याच वेळी आपल्या मातृभाषेशी, मायबोलीशी असलेली नाळही तितकीच जिवंत आणि घट्ट राहिली पाहिजे या उद्दिष्टाने मनस्पर्शीची सुरुवात झाली. त्याच्यानंतर आपलं तंत्रज्ञानाचं युग आहे, सोशल मीडियावर आपण सगळेच आहोत. तर ह्याच सोशल मीडियाचा एक सकारात्मक उपयोग करून मराठी भाषेची समृद्ध परंपरा आणि साहित्याचा वारसा आमच्या पिढीपर्यंत आणि आणखी अनेक पिढ्यांपर्यंत पोहोचवायचा हाही आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. आणि त्याचबरोबर तुमच्यासारख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दडलेल्या आणि इतर परिसरातील दडलेल्या अनेक नवोदित साहित्यिकांना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं, त्यांच्या लेखणीला दिशा मिळावी आणि मराठी भाषेवर प्रेम करणारी माणसं एका धाग्यात जोडली जावीत, याच हेतूने मनस्पर्शीचा जन्म झाला. माझ्यासाठी मनस्पर्शीचा प्रवास म्हणजे या 7 वर्षात मी सहज विचार करत होते की मनस्पर्शीने मला काय दिलं. तर मनापासून सांगायचं तर एक मोठा खजिना म्हणजे माणसांचा दिला. प्रत्येक ज्येष्ठ साहित्यिकांचं प्रेमळ मार्गदर्शन असो, नवोदितांचे नवे विचार असो किंवा प्रत्येक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या साहित्यप्रेमींचा उत्साह असो, तुम्ही सर्वांनी माझ्यावर आणि मनस्पर्शीवर ठेवलेला विश्वास या प्रत्येक गोष्टीने मला खरंच खूप काही शिकवलं. एक व्यक्ती म्हणून, एक साहित्यप्रेमी म्हणून मला लिहितं केलं आणि खरंच आम्ही ह्या लावलेल्या छोट्याशा रोपट्याला तुमच्या प्रेमाने, सहकार्याने आणि विश्वासाने एका वटवृक्षाचं रूप आलेलं आहे. त्यासाठी खरंच तुमच्या प्रत्येकाची मी मनापासून ऋणी आहे. आपल्या ह्या वाटचालीत मला सांगायला खूप अतिशय आनंद होतो. या 7 वर्षात आपण 35 ते 40 काव्य स्पर्धा, 15 ते 20 लेख स्पर्धा, 12 कथा स्पर्धा, 5 गझल स्पर्धा, 15हून अधिक ऑनलाईन काव्य संमेलनं आणि 3 भव्य राज्यस्तरीय साहित्य संमेलनं अगदी यशस्वीरित्या आयोजित केलेली आहेत. हा प्रत्येक उपक्रमामागे अनेकांचे हात आम्हाला लाभलेले आहेत, आशीर्वाद लाभलेले आहेत आणि सर्वात महत्वाचा प्रत्येक सदस्याचा उत्स्फूर्त सहभाग लाभलेला आहे. म्हणजे खरंच सांगायला आनंद होतो की कुठलीही स्पर्धा घ्यायची म्हटली की 100 हा मिनिमम प्रतिसाद आपल्या कुठल्याही स्पर्धेला असतोच असतो. खरंच सांगताना अभिमान वाटतोय आणि मन भरून येतंय. आणि आजच्या ह्या गझल मुशायरा म्हणजेच त्याचा एक भाग आहे, आणखीन एक कार्यक्रम आपला. आजच्या या मुशायराचे अध्यक्ष म्हणून लाभलेले सुप्रसिद्ध गझलकार माननीय आत्माराम जाधव सर यांचे देखील मनपूर्वक स्वागत करते. तसेच आपल्या अवघवत्या शैलीत सूत्रसंचालन करणारे आपले किरण सर यांचंही मनापासून स्वागत. आज आपल्या गझलांनी मैफिल सजवणारे तुम्ही सगळे काकडे सर, मानसीताई, दीपालीताई, स्मिताताई, पल्लवीताई, अरुणाताई, सायलीताई, राजश्रीताई आणि सीमाताई या सर्व मान्यवर गझलकारांचे मी मनपूर्वक स्वागत करते आणि खरंच तुम्हाला शुभेच्छा देते. आणखीन एक आनंदाची गोष्ट तुमच्या बरोबर शेअर करावीशी वाटते ती म्हणजे आपली ही मनस्पर्शीची संस्था आता अधिकृतपणे नोंदणीकृत झालेली आहे. यापुढे साहित्याबरोबरच संगीत, चित्रकला, लोककला, नाट्यकला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील नवोदित गुणांना व्यासपीठ देण्याचाही आमचा संकल्प असेल. आणि ह्या सगळ्या औपचारिक पलीकडे एक गोष्ट मनापासून सांगायची वाटते म्हणजे की मनस्पर्शी ही केवळ संस्था नाहीये, ती आपली एक भावना आहे. इथे शब्दांना व्यासपीठ मिळतं, विचारांना आदर मिळतो आणि माणसांना आपली माणसं भेटतात. त्यामुळे या 7 वर्षांच्या प्रवासात अनेक हात जोडले गेले, अनेक माणसं जोडली गेली आणि अनेक नाती फुलली. तर आज एक गोष्ट मनापासून सांगावीशी वाटते की हे सगळं करत असताना एक म्हणतो ना आपण की 5 जणांचं बळ लागतं, तर तसं आमचं प्रशासक मंडळ आणि ऑफकोर्स त्याबरोबर कार्यकारिणी सदस्य आणि हे सगळे माझे दुसरं कुटुंबच आहेत. प्रत्येक उपक्रमामागे कोणाची तरी धावपळ असते, कोणाचं तरी नियोजन असतं, कोणाचं तरी निस्वार्थ पाठिंबा असतो आणि प्रत्येकाच्या मनात असलेलं मनस्पर्शी बद्दलचं अगदी निस्सीम प्रेम असतं. त्यामुळे या संपूर्ण प्रवासात आमच्यासोबत खंबीरपणे उभे राहिलेले सर्वच जण, कार्यकारिणी सदस्य असो, प्रशासक मंडळ असो आणि तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे की मनस्पर्शीचा खरा कणा मी म्हणेन निखिल, राजेश सर आणि जयश्रीताई हे सगळे आहेतच. त्यामुळे हा प्रवास खरंच तुमच्या सर्वांशिवाय शक्य नसता झाला. उद्या आषाढी एकादशी आहे, संपूर्ण महाराष्ट्रात विठ्ठल नामात रंगून जाणार आहे. तर आपली ही साहित्याची वारी सुद्धा अशीच अविरत पुढे चालत राहो
शब्दांनी माणसं जोडत राहो, संवेदनांची परंपरा अशी समृद्ध होत राहो. सॉरी, हीच विठू माऊलीच्या चरणी मनपूर्वक प्रार्थना आणि सर्वांना वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. वा, खूप छान खूप आदर्श सुंदर, खूप असताना छान. खूप खूप छान, खूप छान आपण प्रास्ताविक मांडलेला आहे. आपण कार्यक्रमात पुढे जाऊया. गझल कविता किंवा गझलकाराच्या मनात नेमकं असतं तरी काय, तो ओळीत माझ्याच 2 ओळीत सांगतो की जागणे दे मला चांदण्यासारखे, जागणे दे मला चांदण्यासारखे, आणि सुचू दे जरा मांडण्यासारखे. वा, असं मांडण्यासारखं सुचावं लागतं. किंवा त्याच्या पुढे जाऊन की प्रेम आहे तुझे एवढे ना पुरे, नाव नात्यास दे सांगण्यासारखे. आणि अशाच ह्याच्यातून आपण आता एक गझलकारा, आज माझी खरं तर नवीन ओळख झालेली असली तरी गझलकार किंवा कवी हा त्याच्या लेखनाने ओळख असावी त्याची, असंच मला नेहमी वाटतं. सायली कुलकर्णी वडोदरा येऊन आपल्याकडे जॉईन झाल्या आणि मी त्यांना विनंती करतो की आपण आपलं सादरीकरण सुरू करा. आपलं माईक ऑन करा. नमस्कार, मी सायली कुलकर्णी. मी वडगावहून आहे पण मूळची पुण्याची आहे. आणि मी M.Pharm करते. आणि हे कविता मी कविता आताच गझल लिहायला लागले थोडे वर्षांपूर्वी. आता मी माझं सादरीकरण करते. पहिलं एक मतला 2 शेर घेते आणि मग गझल सादरीकरण करते. इर्षाद. हुशारी उपाधी निराधारा आहे, हुशारी उपाधी निराधारा आहे, सुविद्वानही आज बेकार आहे. हुशारी उपाधी निराधारा आहे, सुविद्वानही आज बेकार आहे. नसे दुःख ज्याला असा कोण आहे, नसे दुःख ज्याला असा कोण आहे, सुखी भासवे तो अदाकार आहे, सुखी भासवे तो अदाकार आहे. क्या बात, बढिया 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 बढिया. कसा दाखवू देव अस्तित्व पटवू, कसा दाखवू देव अस्तित्व पटवू, प्रभू विश्वव्यापी निराकार आहे, प्रभू विश्वव्यापी निराकार आहे. सुंदर. छान 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 आता छान. मी गझल सादर करते. शब्द दुधारी माझा आणिक वाणी जहाल आहे, शब्द दुधारी माझा आणिक वाणी जहाल आहे, समोर येऊन भिडण्याची कोणाची मजाल आहे. शब्द दुधारी माझा आणिक वाणी जहाल आहे, समोर येऊन भिडण्याची कोणाची मजाल आहे. घेऊन फिरतो सामानाच्या किलो किलोच्या थैल्या. हा जरा पुरुषांसाठी. घेऊन फिरतो सामानाच्या किलो किलोच्या थैल्या, एकेकाळी होतो राजा झालो हमाल आहे. घेऊन फिरतो सामानाच्या किलो किलोच्या थैल्या, घेऊन फिरतो सामानाच्या किलो किलोच्या थैल्या, एकेकाळी होतो राजा झालो हमाला आहे. तरी तिच्यासाठी कमाल आहे. विश्व आणले बोटावर अन घरचे झाले परके. ही आता आत्ताच्या पिढीचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे. विश्व आणले बोटावर आणि घरचे झाले परके, मोबाईलच्या पॉवरची ही सारी कमाल आहे. विश्व आणले बोटावर अन घरचे झाले परके, मोबाईलच्या पॉवरची ही सारी कमाल आहे. आता बघा पुढचा शेर. सुख संपत्तीसाठी झटलो सुखी झालो नाही, सुख संपत्तीसाठी झटलो सुखी झालो नाही, गरीब दिसतो सुखी कसा मग माझा सवाल आहे. सुख संपत्तीसाठी झटलो सुखी झालो नाही, गरीब दिसतो सुखी कसा मग माझा सवाल आहे. पुढचा शेवटचा शेर सादर करते. गुंफत जा शब्दास सायली नटवत जा गझलेला, गुंफत जा शब्दास सायली नटवत जा गझलेला, सरस्वतीने प्रतिभाशक्ती केली बहाल आहे, सरस्वतीने प्रतिभाशक्ती केली बहाल आहे. धन्यवाद. खूपच छान, खूपच छान सादरीकरण, खूपच छान. बटनचा एक शेर किंवा एक गझल अशी होती की तशी जागा निवाऱ्याला कुठे माझ्या घरी होती, तशी जागा निवाऱ्याला कुठे माझ्या घरी होती, पथारी टाकण्यासाठी जगाची ओसरी होती, मला जो चावला त्याचा असा मोठेपणा होता, मला जो चावला त्याचा असा मोठेपणा होता,
बिलवरी बायको होती, गुलाबी नोकरी होती. वा वा, क्या मस्त. वा वा वा. अशाच तुमची गझल अशाच अर्थाने थोड्याशा त्या अंगाने गेलेली आहे. खूप छान. आपल्या पुढच्या गझलकार दीपालीताई घाडगे, अगदी वृत्तबद्ध कविता म्हणा किंवा मुक्तछंद कविता म्हणा, यातून अत्यंत सुंदर त्यांनी आपली कला दाखवली आतापर्यंत म्हणा, आणि आजही त्या गझल सादर करतायत. त्यांचा एक शेर मला घ्यायला आवडेल. तसे माझे कुणाशी फारसे हल्ली जमत नाही, मलाही घ्या कुणी समजून असे मीही म्हणत नाही. कशाला दाखला सत्याचा असला पाहिजे सांगा, कधी कोणा पुढेही जे खरे असते नमत नाही. मी दीपाली घाडगे यांना विनंती करतो की आपलं सादरीकरण सादर. धन्यवाद किरण सर. सर्वप्रथम सर्वांना मनस्पर्शीच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी दीपाली विवेक घाडगे पनवेलवरून गझल सादर करते. मला वाटतं परिचय वेगळा देण्याची गरज नाही, कारण आपण सगळे मला ओळखता. मी डायरेक्ट एक मधला 2 शेर घेते. माझा आवाज येतो ना सर? हो, येतो. व्यवस्थित. अंदाज होता तेच घडले नेमके, अंदाज होता तेच घडले नेमके, दिसलास तू काळीज हरले नेमके. अंदाज वा, वा. होता तेच घडले नेमके, दिसलास तू काळीज हरले नेमके. जे टाळले इतके दिवस झालेच ते, जे बरं. टाळले इतके दिवस झालेच ते, बघ मी तुझ्या प्रेमात पडले नेमके. वा. आणि वा वा वा. होऊन बढिया. तू, धन्यवाद सर, होऊन तू उत्तर स्वतः आलास अन, होऊन तू उत्तर स्वतः आलास अन, सारे क्षणातच प्रश्न मिटले नेमके. वा, गझल बढिया. घेते. हम्म. दाखवू का बळ किती पंखात आहे, हम्म. दाखवू का बळ किती पंखात आहे, बघ जरा मी उंच आकाशात आहे. वा. दाखवू का बळ किती पंखात आहे, बघ जरा मी उंच आकाशात आहे. जायचे आहे अजूनही फार दूरवर, हम्म. जायचे आहे अजूनही फार दूरवर, ही कुठे झाली खरी सुरुवात आहे. वा वा. पुढचा शेर आहे की पाहण्यातू मान थोडी वळव केव्हा, पाहण्यातू मान थोडी वळव केव्हा, मी तुझ्या भवतीच बघ दिन रात आहे. हम्म. वा. काल जे कंगाल होते बोललेले, काल जे कंगाल होते बोललेले, आज त्यांना दावली अवकात आहे. आणि वा. खोडल्या नाहीत रेषा याचसाठी, हम्म. खोडल्या नाहीत रेषा याचसाठी, होऊ दे होणार जे नशिबात आहे. बढिया बढिया. वा. पुढे माणसे येतात आयुष्यात कारण, हम्म. माणसे येतात आयुष्यात कारण, सुख खरे लपले सहवासात आहे. आणि शेवटचा शेर घेते की पुस्तके लिहिली जरी ही एकतेवर, पुस्तके लिहिली जरी ही एकतेवर, कागदोपत्री नमूद का जात आहे, कागदोपत्री नमूद वा. का जात आहे. धन्यवाद. सुंदर वा सुंदर. वा. गझलेचं बळ दिसलं चांगलं आणि उंची पण मस्त, दिसली. छान. धन्यवाद धन्यवाद सर. छान छान. अगदी सुरुवात दिनरात वगैरे खूप छान, खूप छान. छान झालेलं आहे. धन्यवाद धन्यवाद. आणि कागदोपत्री नमूद का जात आहे, यावर एक भटांचा शेर आहे की खरेच माझ्या जगावयाचा विचार होता, खरेच तो एक जीव घेणा जुगार होता, अखेर गावामधून त्या मी निघून गेलो, तिथे उशेचा प्रकाशही जात वार होता. वा वा, सुंदर सुंदर. छान. अगदी वेगळ्या आशयात वेगळ्या याच्यात मांडणार एक वेगळा गझलकार म्हणून आपण हे करूया. आपले आजचे पुढचे गझलकार आहेत विजय काकडे. खर तर कविता आणि कथाही उत्तम लिहिणारे, अगदी छान कथा त्यांच्या असतात, त्या पुस्तकांना ते देतात. एक शेरणी त्यांना पाचारण करायला मला आवडेल. यशाच्या पारायणाला वारसा कशाला, गुणांची पारख कराया आरसा कशाला. वा. पडलो धडपडलो अन वळलो ना माघारी, मोठ्या कष्टाने मी चढलो आहे वरवर. हे त्यांचे 2 शेर आहेत. मी धन्यवाद. धन्यवाद. विजय सरांना विनंती करतो की आपण आपलं सादरीकरण करा. सर्वांना नमस्कार आणि वर्धापन दिनाच्या 7व्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. 2 मतले घेतो शेर म्हणून.
जितकेच घाव जेव्हा जितकेच घाव जेव्हा शत्रूंनी मजवर केले, जितकेच घाव जेव्हा शत्रूंनी मजवर केले, तितकेच नियतीने तेव्हा यशो शिखरावर नेले. तितकेच नियतीने तेव्हा यशो शिखरावर नेले. गरजेपुरता तुला मी तर नेहमीच गोड आहे. गरजेपुरता तुला मी तर नेहमीच गोड आहे. नंतर टाळण्याची तुझी तर जुनीच खोड आहे. नंतर टाळण्याची तुझी तर जुनीच खोड आहे. गझल घेतो. आव्हान देत जाणारा आ आव्हान देत जाणारा काल मीच होतो. आव्हान देत जाणारा काल मीच होतो. तल्लीन होत गाणारा तल्लीन होत गाणारा काल मीच होतो. आव्हान देत जाणारा काल मीच होतो. बढिया. शब्दास मान माझ्या शब्दास मान माझ्या आहे पदोपदी तो. हमखास बोल खाणारा हमखास बोल खाणारा काल मीच होतो. आव्हान देत जाणारा काढील चूक माझी काढील चूक माझी तोही खुशाल आता. काढील चूक माझी तोही खुशाल आता. शाळेत त्यास नेणारा शाळेत त्यास नेणारा काल मीच होतो. आव्हान देत जाणारा काल मीच होतो. अश्रू जरी पुसाया धावून तेन आले. अश्रू जरी पुसाया धावून तेन आले. साऱ्यास धीर देणारा साऱ्यास धीर देणारा काल मीच होतो. आव्हान देत जाणारा खात्यावरी तुझ्या त्या खात्यावरी तुझ्या त्या माझी असे उधारी. खात्यावरी तुझ्या त्या माझी असे उधारी. रोखीत माल घेणारा रोखीत माल घेणारा काल मीच होतो. आव्हान देत जाणारा काल मीच होतो. तल्लीन होत गाणारा काल मीच होतो. काल मीच होतो. धन्यवाद. वाह वाह वाह. सुंदर, मस्त छान, एकदम. छान वाटलं. गझल मस्त. मैफिलीत अचानक असा सूर लावून एकदम छान आपण एक रंग आणलाय, फार वेगळा रंग आणलाय. खूपच छान, धन्यवाद. खूपच छान. खूप छान. मी थोडस पुढे जाईल. खर तर आत्माराम जाधव यांच्या स्टेटसला मी आज वाचलं. त्यांचं शेर असावं असं मला माहिती आहे, पण तरी मला ऐकवायला आवडेल मला की कादळा सारखा रंग माझा तरीही. कादळा सारखा माझा रंग तरी माय माझी मला तीट लावायची. 2 ओळीत जेव्हा एखादा आपण प्रसंग मांडतो, घटना मांडतो, कथा मांडतो,
तेव्हा तो शेर होतो. हम्म. असंच काही समजा माझं एक शेर आहे की 1000 गणिते आयुष्याची चुकली होती, 1000 गणिते आयुष्याची चुकली होती, नंतर मधला सुंदर कविता सुचली होती. वा. तर तर असंच ह्या कवितेवर लिहिणाऱ्या किंवा ह्याच्यावरती आपण आता अरुणा मुल्लेरकर ह्या आमच्या कवयित्री आहेत. छान बऱ्याचशा समूहावर ऍक्टिव्ह असतात, खूप छान कविता लिहितात, लेखही लिहितात. लेखही त्यांचे खूप सुंदर असतात. मी त्यांना आमंत्रित करतो. अरुणाताई, त्यांचा तुमचा एक शेर मला वाचायला आवडेल. अंतरीच्या वेदनांना सांगा मी लपवू कसे, अंतरीच्या वेदनांना सांगा मी लपवू कसे, सागराची लाट उठली, सागराची लाट उठली, जा अशी ती मोड तू. अरुणा मुल्लेरकर. अरुणाताई, तुमचा माईक अनम्यूट करायचा आहे. माईकवर माईक ऑन कर. ऑन केला. मी अरुणा मुल्लेरकर. आता नाव तुमचं तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. अमेरिकेत असते हेही माहिती आहे. मी मूळची ठाण्याची आहे, म्हणजे मुंबईच्या लगत असं ते सबर्ब आहे, पण मी तिथली आहे आणि त्या मातीत वाढलेली आहे, रुजलेली आहे. आता इथे नाईलाजास्त राहते. तर आज मनस्पर्शीचा 7वा वर्धापन दिन आहे आणि खूप आनंद होत आहे. मनस्पर्शीची वाटचाल एवढी छान चालू आहे आणि मला त्याच्यामध्ये थोडस तरी सहभाग घेता येतोय. तर आजच्या गझल मुशायरामध्ये मला निखिलनी खास फोन करून बोलवलं. मी काय एवढी गझलकार आहे असं स्वतःला म्हणणार नाही, पण आपला प्रयत्न चालू असतो. अभ्यासू वृत्ती आहे आणि शिकण्याची आवड आहे अजूनही. आता माझं वय 84 वर्षाचं आहे, पण शिकायला आवडतं आणि म्हणून मी आपला प्रयत्न करते. तर मी एक मतला आणि 2 शेर घेते आधी. इर्षाद. संघर्षाविण नाही जीवन, मला समजते आहे, अस्तित्वास्तव झगडा याचे पुरते कळते आहे. कशी सिद्ध मी करू स्वतःला, स्वस्थ बसून या सांगा. कशी सिद्ध मी करू स्वतःला, स्वस्थ बसून या सांगा. साप शिडीचा खेळ जणू हा असा खेळते आहे. जुगार आहे आयुष्याचा, जुगार आहे आयुष्याचा, मांडियला हा वाटे. पटावरी या फासे अलगद तरी टाकते आहे, पटावरी या फासे अलगद तरी टाकते आहे. आता मी माझा एक गझल घेते, गाऊन सादर करण्याचा प्रयत्न करते. हो, कर कर, हरकत कर. इर्षाद. शब्द न सुचती काही मजला, प्रतिभा विरून गेली का. शब्द न सुचती काही मजला, प्रतिभा विरून गेली का. भिरभिरते का मन हे माझे, आभा निघून गेली का. भिरभिरते का मन हे माझे, आभा निघून गेली का. पुनवेच्या त्या चंद्रालाही ग्रहण लागते कधी कधी, म्हणून सुंदरता चंद्राची कधी हरवून गेली का. वाव. वा वा वा. माय दाटते सौख्यासाठी, माय दाटते सौख्यासाठी, तिच्या लाडक्या वत्साला. म्हणून ममता त्या मातेची कधी संपून गेली का. म्हणून ममता त्या मातेची कधी संपून गेली का. दिन रोजचा समान नसतो, दिन रोजचा समान नसतो, उतार आणिक चढणीचा. प्रवासास या भीत माणसे
जगणे त्यजून गेली का? प्रवासासया भीत मानसे जगणे त्यजून गेली का? जीवन नाही कधी एकले, जीवन नाही कधी एकले, छंद असू दे साथीला. हा शेवटचा शेर आहे. जीवन नाही कधी एकले, छंद असू दे साथीला. रुसले असले आज शब्द जर, कविता मिटून गेली का? रुसले असले आज शब्द जर, कविता मिटून गेली का? शब्द न सुचती काही मजला, प्रतिभा विरून गेली का? भिरभिरते का मन हे माझे, आभा निघून गेली का? आभा निघून गेली का? वा 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 धन्यवाद. खूप छान. वाव, मस्त, खूप बढिया, छान. बढिया. चाल खूप पण छान, मस्त. खूप छान. Thank you, अरुण, thank you. खरं तर आम्हाला असं वाटत होतं आम्ही नाट्यसंगीत ऐकतोय का. खरंच तुम्ही त्या असं नाट्यसंगीत वगैरे गायला पाहिजे होते तुम्ही. इतकं छान असं खनखरीत मी आवाज आहे तुमचा. नाट्यसंगीत गाते. आणि मी नाट्यसंगीत गाते. गाते. हो. आणि हे पण नाट्यसंगीताचे त्याच कार्यक्रम ढंगामध्ये केलेले आहेत तुमच्या. हो ना. छान छान, खूपच छान. धन्यवाद अरुणाताई. नाट्यसंगीत आणि भक्तिगीत हे दोन माझे आवडीचे गाण्याचे प्रकार आहेत. वा वा, खूपच सुंदर. आपल्याकडे आज गायकही उपस्थित आहेत दोन. खूप छान, धन्यवाद अरुणाताई. आपण कार्यक्रमात पुढे जाऊया. आजच्या आपल्या पुढच्या गझलकार आहेत राजश्री सोले. आहेत ना राजश्री? राजश्री या ना आपण. हो हो आहेत हा, नमस्कार. नमस्कार. हा, मी तुम्हाला तुमच्याच एखादा शिराणी पाचारण केली तर. स्वतः होऊ नका तीच ठगाला कायम भेटत असते. स्वतः होऊ नका तीच ठगाला कायम भेटत असते. खुळे कोकरू लांडग्यावरी असेच भाळत असते. बॉस इथे ती आहे म्हणून सलाम जो तो करतो. बॉस इथे ती आहे म्हणून सलाम जो तो करतो. घरात मर्जी नवऱ्याची का ती पण राखत असते. खूपच छान, खूपच छान विचार. आणि राजेश सोले आपण आपलं सादरीकरण करावं. नमस्कार. सर्वप्रथम मनस्पर्शी समूहाला 7व्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी राजश्री सोले पुण्याहून आहे, सेवानिवृत्त सरकारी अधिकारी. मला संवाद, नाट्यकथा, काव्य, गझल लेखनाची आवड असून माझी 3 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. मी आता पहिल्यांदा 3 सुट्टे शेर घेते, एक मतला आणि 2 शेराऐवजी. हॅलो, ऐकू येते? हॅलो, हो हो हो, येतंय. बोला बोला. हा, 3 शेर घेते सुटे. कुठे उत्तर मला ठाऊक तुझ्या प्रश्नाचे तुझ्या सोप्या. कुठे उत्तर मला ठाऊक प्रश्नाचे तुझ्या सोप्या. बहाणा करून बहिऱ्याचा कितीदा शांत बसते मी. बहाणा करून बहिऱ्याचा कितीदा शांत बसते मी. पुढचा शेर आहे. किती ती राबते शेतात, किती ती राबते शेतात, कष्टाला कुठे किंमत. किती ती राबते शेतात, कष्टाला कुठे किंमत. अधिकचा दाम, अधिकचा दाम, श्रम थोडे तरी म्हणतेच दमते मी. अधिकचा दाम, श्रम थोडे तरी म्हणतेच दमते मी. आणि पुढचा आहे. कधी भय वाटले किंवा कधी पेचात पडले की. कधी भय वाटले किंवा कधी पेचात पडले की. तुझ्या आधी सखारामा पित्याचे नाव स्मरते मी. तुझ्या आधी सखारामा पित्याचे नाव स्मरते मी. आता उभे आडवे धागे गुंफत बसते वेडी. म्हटलं असा आहे. उभे आडवे धागे गुंफत बसते वेडी, ताण्या बाण्यांचे गोफ विणत बसते वेडी. पुढचा शेर आहे. कधीतरी ती रात्र सुगंधी स्मरेल त्याला. कधीतरी ती रात्र सुगंधी स्मरेल त्याला. रोज मोगरा म्हणून माळत बसते वेडी. रोज मोगरा म्हणून माळत बसते वेडी. पुढचा आहे. खुपू नये डोळ्यात कुणाच्या नकळत सुद्धा. खुपू नये डोळ्यात कुणाच्या नकळत सुद्धा.
हक्काचे का कौतुक टाळत बसते वेडी, हक्काचे का वाव. कौतुक टाळत बसते वेडी. पुढचं आहे, हा केसरशी प्रत्येकाच्या सुटते धावत, हा केसरशी प्रत्येकाच्या सुटते धावत, होत भिंगरी पिंगा घालत बसते वेडी, होत भिंगरी पिंगा घालत बसते वेडी. पिंगा घालत बसते वेडी. आपलेपणा जपते ती अपमान सोसुनी, आपलेपणा जपते ती अपमान सोसुनी, आनंदाने व्यथीस झाकत बसते वेडी. पुढचा शेर आहे, झळना लागो कधी प्रियाला, बर का वेताळ सर, झळना बोला लागो सर. कधी प्रियाला माध्यान्नीची, तळव्याने सूर्याला झाकत बसते वेडी. वा. झळना लागो कधी प्रियाला माध्यान्नीची, तळव्याने सूर्याला झाकत बसते वेडी. आणि शेवटचं आहे, धनपरक्याचे विषाप्रमाणे आहे म्हणते, धनपरक्याचे विषाप्रमाणे आहे विषाप्रमाणे म्हणते, आहे म्हणते. का नवऱ्याची चिल्लर ढापत बसते वेडी, उभे आडवे धागे गुंफत बसते वेडी, ताण्या बाण्यांचे गोफ विणत बसते वेडी. धन्यवाद. वाव, खूपच छान. मस्त आ, आहे. मस्त, मस्त. खूपच छान. खरं तर बसते वेळी थोडस जरा काव्याच्या अनुषंगाने ओढली थोडीशी वाटते ती, पण तरी तुम्ही निभावली छान, व्यवस्थित आहेत, खयाल वेगळे आहेत. खूपच छान, सुंदर सुंदर. चिल्लर नापत्यापेक्षा चिल्लर मोजत म्हटलं तर आणखी ठीक वाटेल. हा, चिल्लर मधून चालेल, काय हरकत नाही, पण छान, सुंदर सादरीकरण. कार्यक्रमात पुढे जाऊया. बीज स्वतःचे रुजवत गेलो, जमेल तेथे उगवत गेलो. बीज स्वतःचे रुजवत गेलो, जमेल तेथे उगवत गेलो, पत्थर आधी स्वतःच केले, मग मूर्तीला घडवत गेलो. या माझ्या 2 ओळी आहेत. आणि आपण या कार्यक्रमात पुढे जात आहोत. सीमा झुंजारराव या अगदी झुंजार कवयित्री आणि गझलकार, अनेक व्यासपीठावर मी त्यांना बघितलेलं आहे आणि छान गझल सादरीकरण करतात, गझल छान लिहितात. त्यांचाच एक शेर आहे. सीमाताई आहे ना तुम्ही? हा. हा हा, तुमचा एक शेर. नात्यात एक सुंदर वाटे झरा असावा, माझ्या तुझ्या घराचा तो चेहरा असावा, काळीजा आज माझे तोडून सर्व गेले, हा हुंदकाचा आता वाटे खरा असावा. सीमा झुंजारराव आपलं सादरीकरण. नमस्कार, मी सीमा झुंजारराव, राहणार मुलुंड. माझी 2 पुस्तकं प्रकाशित आहे, जपते आहे अजून काही आणि खुल्या मनाच्या खिडक्या. दोन्ही पुस्तकांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. एक मतला आणि 2 शेर सादर करते. डोंगर नद्या निमाणूस इथला माझा भासत नाही, डोंगर नद्या निमाणूस इथला माझा भासत नाही, तुझ्या विना मज काही आता सुंदर वाटत नाही. डोंगर नद्याने माणूस इथला माझा भासत नाही, तुझ्या विना मज काही आता सुंदर वाटत नाही. तुझे बोलणे तुझे हसणे सदैव कानी माझ्या, तुझे बोलणे तुझे हसणे सदैव कानी माझ्या, क्लेश मनाला किती सारखे मनही लागत नाही. आई बाबा थकले आता अंतिम इच्छा त्यांची, आई बाबा थकले आता अंतिम इच्छा त्यांची, शेवट व्हावी भेट तुझी ती काही मागत नाही. गझल घेते. कुणाचे मन तिथे नक्की जडू शकते, कुणाचे मन तिथे नक्की जडू शकते, जिथे काही मनाजोगे घडू शकते. कुणाचे मन तिथे नक्की जडू शकते, जिथे काही मनाजोगे घडू शकते. तसे तर सांगता येते न ते काही, तसे तर सांगता येते न ते काही, कुणाविषयी इथे मन फडफडू शकते. अकारण तो नसावा गर्व कोणाला, अकारण तो नसावा गर्व कोणाला, कधीही काम कोणाशी पडू शकते. अकारण तो नसावा गर्व कोणाला, कधीही काम कोणाशी पडू शकते. राहावे नित्य सावध बोलता नाही, राहावे नित्य सावध बोलता नाही, विनाकारण कुणी मग बडबडू शकते. कुणी का वावडे असते कुणा नसते, कुणा का वावडे असते कुणा नसते, तसे कोणी कुणाला आवडू शकते.
मनाला वाटते की शेवटचा आहे हा. मनाला वाटते की पाखरू व्हावे न वा वा काहीही मनाजोगे मिळाले तर हम्म. उभा जन्मच कुणी मग तडफडू वा शकते. कुणाचे मन तिथे नक्की जडू शकते जिथे काही मनाजोगे घडू शकते. वा धन्यवाद. वा वा छान, मस्त. खूप काही मनाजोगी घडू शकते आणि आपली रचना इतकी सुंदर, खूपच छान. दोन ओळी सांगतो माझ्याच की हरलो नाही मी शत्रूला जयंत केले आहे. हरलो नाही मी शत्रूला जयंत केले आहे. मी ग्रीष्माच्या लाटेलाही वसंत केले आहे. हत्ती मेला उंट अडकला मला न परवा त्याची. हत्ती मेला उंट अडकला मला न परवा त्याची. साध्या प्याद्याने वजिराला जिवंत केले आहे. आणि आयुष्याला फार सुगंधी करावयाचे नव्हते. आयुष्याला फार सुगंधी करावयाचे नव्हते. तिने दिलेल्या काट्यालाही पसंत केले आहे. मी ग्रीष्माच्या लाटेलाही वसंत केले आहे. आपले आजचे पुढचे गझलकारा स्मिता हार्डीकर आहेत का? स्मिता मॅडम आलात का? येस, आहे सर. हो ओके. नमस्कार. मी आपलंच एक शेर घेऊन आपल्याला आमंत्रित करतो. भाग्यात काय लिहिले कोणा कसे कळावे. भाग्यात काय लिहिले कोणा कसे कळावे. रेषा टुकार बाकी हातात काय आहे. मी आपल्याला विनंती करतो की आपण आपलं सादरीकरण करा. धन्यवाद सर. मी स्मिता हर्डीकर, नेरूळ, नवी मुंबई येथून. दरवळ आणि अंतरंग अशी 2 पुस्तकं माझी प्रकाशित आहेत. राज्यस्तरीय पुरस्कार दोन्ही पुस्तकांना मिळालेले आहेत. कथा आणि लेख वृत्तमानपत्रातनं प्रसिद्ध होत असतात. मनस्पर्शीने मला इथे संधी दिली म्हणून मी पहिले सर्वप्रथम मनस्पर्शीचे आभार मानते. आणि एक म्हणजे मोकळीक आहे की आपल्याला हवी तशी गझल सादर करता येते, म्हणून पुन्हा एकदा खुशी होतीये की वेळ आहे भरपूर. तर मी एकमतला 2 शेर घेते. इर्षद. स्वप्ने काही मागे सुटली पाहू आता पुढल्या वर्षी. स्वप्ने काही मागे सुटली पाहू आता पुढल्या वर्षी. नक्की कोठे गाडी अडली पाहू आता पुढल्या वर्षी. वा वा पुढचा शेर. जोडत गेले कित्येकांना जपता जपता नात्यांनाही. जोडत गेले कित्येकांना जपता जपता नात्यांनाही. त्यातच काही काती नडली पाहू आता पुढल्या वर्षी. अनुभव सारे शब्दातून ह्या लिहिताना तर महिने सरले. अनुभव सारे शब्दातून ह्या लिहिताना तर महिने सरले. पाने कोरी काही उरली पाहू आता पुढल्या वर्षी. स्वप्ने काही मागे सुटली पाहू आता पुढल्या वर्षी. गझल घेते. तरन्नुममध्ये वेगळ्या प्रकारे सादर करण्याचा प्रयत्न करते. माणसाचा जन्म म्हणजे एक पिंपळ पान आहे. पिंपळ पान नाव आहे. माणसाचा जन्म म्हणजे एक पिंपळ पान आहे. कर्मरेखा मांडणारी त्यात नक्षी छान आहे. माणसाचा जन्म म्हणजे एक पिंपळ पान आहे. रंगलेल्या मैफिलीची गाजलेली तान म्हणजे. रंगलेल्या मैफिलीची गाजलेली तान म्हणजे. उंडलेल्या भावनांचे गायलेले गान आहे. एक पिंपळ पान आहे. वाढला ज्याने जरासा लेखणीचा मान आहे. वाढला ज्याने जरासा लेखणीचा मान आहे.
हेच कवितेने दिलेले फार मोठे दान आहे. माणसाचा जन्म म्हणजे एक पिंपळ पान आहे. मांडते मी काव्य पंक्ती आणि थोड्या कल्पनाही. मांडते मी काव्य पंक्ती आणि थोड्या कल्पनाही. भावना मौनातल्याही. भावना मौनातल्याही. ऐकणारा कान आहे. माणसाचा जन्म म्हणजे एक पिंपळ पान आहे. भाळते दुनिया गुणांना की रूपाला कोण जाणे. भाळते दुनिया गुणांना की रूपाला कोण जाणे. राहते मी आज साधी. लोक म्हणती ध्यान आहे. माणसाचा जन्म म्हणजे एक पिंपळ पान आहे. चल बरोबर बोलले का. चल बरोबर बोलले का. फक्त हाती हात देना. चल बरोबर बोलले का. फक्त हाती हात देना. त्याच वेळी नेमके तू गाळले अवसान आहे. माणसाचा जन्म म्हणजे एक पिंपळ पान आहे. कर्मरेखा मांडणारी त्यात नक्षी छान आहे. एक पिंपळ पान आहे. एक पिंपळ पान आहे. एक पिंपळ पान आहे. वा वा वा. छान छान वा छान वा. छान. स्मिताताई आज जरा वेगळा प्रयोग आम्ही बघितला. एक ओळ म्हणूनच वाचून मी एक ओळ. केला, कारण आहे ना संधी मिळत नाही ना प्रत्येक वेळेला सादर करायला, म्हणून जरा वेगळ्या नाही. प्रकारे सादर केली. जरी प्रयोग स्वागतार्ह नक्कीच आहे, मात्र वाचक किंवा ऐकणारा श्रोता आहे त्याची लिंक तुटली नाही पाहिजे. त्याच वेळेत तो पुढची ओळ आली पाहिजे. म्हणजे पहिली ओळ विसरली आणि नंतर तुम्ही ती गाऊन म्हणताना मग काय होती. कारण राबता हा महत्वाचा आहे. गझलीमधला राबता सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. दोन ओळीमधला परस्पर संबंध ज्याला आपण तो श्रोत्याला कळला पाहिजे की पहिलं नेमकं काय होतं. छान आहे, प्रयत्न चांगला आहे. खूप धन्यवाद आपले. धन्यवाद. आपण पुढे जाऊया. आपण आता 21:45 9:45 झाले. आपण पुढे जाऊया. त्याच्या आधी सुरेश भटांची दोन ओळी घेतो मी. जीवनाशी बोलणी झाली आसवांची मागणी झाली. जीवनाची बोलणी झाली आसवांची मागणी झाली. शब्दही गेले कुठे वाया तारकांची पेरणी झाली. आपण स्मिता हर्डीकर नेरुळवरून आपल्याला जॉईन होत आहेत. स्मिता हर्डीकर, आपण आपलं सादरीकरण घ्यावं. त्यासाठी तुमचा एक शेर मी घेतो. भाग्यात काय झालं सर. भाग्यात सॉरी झालं माझं सॉरी सादर. एक मिनिट सॉरी, मी परत तुमचंच कागद. पुढचे आपले गझलकार आहेत पल्लवी उमरे. त्यांचा एक शेर घेऊन त्यांना आमंत्रित करतो. राखे मधुनी कसा जन्मतो जिद्दी फिनिक्स पक्षी. राखे मधुनी कसा जन्मतो जिद्दी फिनिक्स पक्षी. जगण्यामधले तंत्र जरा असे शिकून घ्यावे म्हणते. पल्लवी उमरे. धन्यवाद सर. नमस्कार सर्वांना आणि मनस्पर्शी समूहाला वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या एका शेराने सुरुवात करते. माळले हृदयात दुःखाला असे मी खुबी नेकी. माळले हृदयात, ऐकू येते? येतं. हो ऐकत. माळले हृदयात दुःखाला असे मी खुबी नेकी. वस्त्र माझ्या वेदनांचे मडवुनी जरतार झाले. विखुरले मार्गात होते बोचले ते फार काटे. विखुरले मार्गात होते बोचले ते फार काटे. झेलले अलवार अन सुंदर फुलांचे हार झाले. झेलले अलवार अन
सुंदर फुलांचे हार असतात. फुलांची हळद. खूप छान. वा वा वा. बढिया. आणि हा एक शेर बघा. हम्म. मी कुठल्याही भोंदू गुरुच्या नादी लागत नाही. वा वा मी वा. मस्त कुठल्याही मस्त. भोंदू गुरुच्या नादी लागत नाही. जिंकायचे ठरवलेस तर प्यादी लागत नाही. वा वा. बढिया बढिया ताई. हम्म. सरळ वागणे स्वभाव माझा चिंता नाही कसली. सरळ हम्म. वागणे स्वभाव माझा चिंता नाही कसली. झोप लागते मला सुखाची गादी लागत नाही. वा. वा 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 वा. बढिया बढिया. गझल घेते. इर्षाद. इर्षाद. मनाने मी तुझ्यावरती खरे तर भाळले होते. मनाने मी तुझ्यावरती खरे तर भाळले होते. कशाला शेवटी भांडण नको ते काढले होते. मनाने मी तुझ्यावरती खरे तर भाळले होते. कशाला शेवटी भांडण नको ते काढले होते. नको मागूस तू माफी जराही चूक नसताना. नको मागूस तू माफी जराही चूक नसताना. मुखावर भाव उसने का कारण आणले होते. वा. जरी धिक्कारले होते जगाने लाख वेळा मज. जरी धिक्कारले होते जगाने लाख वेळा मज. कलेला कौतुकाने छानसे वाखाणले होते. वा. कसा यावा बहर आता शिवाराला चरे पडता. कसा यावा बहर आता शिवाराला चरे पडता. नशीब फुटले विपत्तीने जिव्हारी लागले होते. नशीब फुटले विपत्तीने जिव्हारी लागले होते. पुराने वाहिले घरदार डोळ्यापुढती त्याच्या. पुराने वाहिले घरदार डोळ्यापुढती त्याच्या. जगाने आसवे थोडी दिखाऊ ढाळले होते. जगाने आसवे थोडी दिखाऊ ढाळले होते. मनाने मी तुझ्यावरती खरे तर वाळले होते. कशाला शेवटी भांडण नको ते काढले होते. धन्यवाद. धन्यवाद. वा मस्त. वा वा छान. वा. सुंदर सुंदर. कशाला काढले होते. सुंदर सुंदर. कार्यक्रमात पुढे जाऊया. तुला चोरून भेटाया तुझ्या गावात आलो मी. तुला चोरून भेटाया तुझ्या गावात आलो मी. स्वतःला गंध केला असा वाऱ्यात आलो मी. जरी तू टाळले होते मला लग्नात नजरेने. जरी तू टाळले होते मला लग्नात नजरेने. उखाणा घेतला तू तुझ्या ओठात आलो मी. हे माझेच काही 2 शेर आहे. यापुढे वा, वा, वा. आजच्या आपले काही शेवटच्या आजच्या सहभागी गझलकारा डॉक्टर मानसी पाटील यांना मी विनंती करतो. त्यांचंच एक शेर आहे. फक्त एका भाकरीची भूक आहे. फक्त एका भाकरीची भूक आहे. एवढीशी मागणी का चूक आहे. बोलले की वाद मोठा होत जातो. बोलले की वाद मोठा होत जातो. त्याचसाठी राहते मी मूक आहे. मानसी पाटील. नमस्कार. मनस्पर्शीच्या वर्धापन दिनानिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मी डॉक्टर मानसी पाटील, मुंबई. एक मतला 2 शेर घेते. करतात रोज जखमी. करतात रोज जखमी वर्षा व वेदनांचे. करतात रोज जखमी वर्षा व वेदनांचे. स्वीकारलेत सारे मी घाव वेदनांचे. स्वीकारलेत सारे मी घाव वेदनांचे. झाला लिलाव माझ्या. झाला लिलाव माझ्या साऱ्या जुन्या व्यथांचा. झाला लिलाव माझ्या साऱ्या जुन्या व्यथांचा. मीही न पाहिले मग. मीही न पाहिले मग ते भाव वेदनांचे. काळोख फक्त होता. काळोख फक्त होता आजन्म सोबतीला. सूर्यास शोधणारे. सूर्यास शोधणारे मी गाव वेदनांचे. मी गाव वेदनांचे. गझल घेते. गाऊन प्रयत्न करते. इर्षाद. फक्त एका भाकरीची भूक आहे.
एवढीशी मागणी का चूक आहे, फक्त एका भाकरीची भूक आहे. एवढीची मागणी का चूक आहे, बोलले की वाद मोठा होत जातो, बोलले की वाद मोठा होत जातो. त्याच साठी राहते मी मूक आहे, त्याच साठी राहते मी मूक आहे. ध्येय माझे गाठण्याला चालते मी, ध्येय माझे गाठण्याला चालते मी. वाटती का नेमकी अंधुक आहे, वाटती का नेमकी अंधुक आहे. दावते मी राग खोटा रोज त्यांना, दावते मी राग खोटा रोज त्यांना. अंतरी मी मूळची भावुक आहे, अंतरी मी मूळची भावुक आहे. हास्य माझे भावते साऱ्या जगाला. शेवटचा शेर आहे. हास्य माझे भावते साऱ्या जगाला, वेदना त्याला कुठे ठाऊक आहे, वेदना त्याला कुठे ठाऊक आहे. फक्त एका भाकरीची भूक आहे, एवढीशी मागणी का चूक आहे, एवढीशी मागणी का चूक आहे. धन्यवाद. फारच बढिया. छोट्या भारती सुंदर सुंदर. शेवटचा जो तुम्ही घेतला शेअर, हास्य माझे भावते साऱ्या जगाला, वेदना त्याला कुठे ठाऊक आहे. तर त्याला ऐवजी त्यांना करा, जगाला हा थोडं अनेक वचनी आपण वाचलो, त्यांना करा. छान आहे, एकदम सुंदर, छान. आणि अशीच भूक चूक वगैरे याच्यावर भटांचे पण एक शेर आहे की एवढी झाली जगारे चूक माझी, एवढी झाली जगारे चूक माझी, मी तुझ्या दारात नेली भूक माझी. एवढी झाली जगारे चूक माझी, मी तुझ्या दारात नेली चूक माझी. मी तुझ्यासाठी तुझ्या पत्राप्रमाणे, मी तुझ्यासाठी तुझ्या पत्राप्रमाणे, वाचा आता आसवे अंधुक माझी. हे भटांचे शेर आहेत. म्हणजे कुठला शब्द कसा चपलक बसवावा. भटांचे शेर याला आपण पेटीबंद शेर असं म्हटलं जातं. पेटीबंद याचा अर्थ उगाच त च व वगैरे अशी काहीतरी एक्स्ट्रा शब्द न घालता तो प्रत्येक शब्द तिथं वापरणं हे भटांचं कौशल्य होतं. तर त्यांच्या गजला आपण भरपूर वाचावे. आपले मूळ सहभागी गझलकार झालेले आहेत आणि आता माझं सादरीकरण असलं तरी मी आता फार काही शेर घेणार नाही. माझ्या शेरमध्ये मी तुम्हाला ऐकवले आहे, तर मी थेट गझलच घेणार आहे. त्याआधी मी माझं थोडक्यात परिचय, किरण वेताळ, व्यवसायाने सिव्हिल इंजिनियर आहे, पण मला शब्दांची गोडी, मराठी भाषेवरती जिव्हाळा या सगळ्यांमुळे मी कविता गझल या क्षेत्रात पडलो आहे. शब्दांचे मजले बांधताय, शब्दांचेच मजले बांधायचे असंच काहीतरी. तर मी आता थेट गझल घेतो आणि आपल्याला कार्यक्रम वेळ संपवायचा पण आहे मला. आणि गझल शेख. वाटणीने संकटे वाट्यात आली, वाटणीने संकटे वाट्यात आली, वेदनेची वादळे थाटात आली. वाटणीने संकटे वाट्यात आली, वेदनेची वादळे थाटात आली. कुंपणे झाडास केली बाभळीची, कुंपणे झाडास केली बाभळीची, सावली मग नेमकी काट्यात आली.
वा. आणि शेर बघा की मी तिच्या लग्नात बसलो पंगतीला. बर. मी तिच्या लग्नात बसलो पंगतीला, आठवांची जिन्नसे ताटात आली. मी तिच्या लग्नात बसलो पंगतीला, आठवांची जिन्नसे ताटात आली. शांत होतो मी लवादाच्या ठिकाणी, शांत होतो मी लवादाच्या ठिकाणी, शेवटी ही जिंदगी वादात आली. शांत होतो मी लवादाच्या ठिकाणी, शेवटी ही जिंदगी वादात आली. आणि हा शेर खास सगळ्या पुरुषांसाठी. खंत असते शूरवीरांची इथेही, खंत असते शूरवीरांची इथेही, बायकोना आजवर ताब्यात आली. खंत असते शूरवीरांची इथेही, बायकोना आजवर ताब्यात आली. आणि दूर गेली ती तयाचे दुःख नाही, दूर गेली ती तयाचे दुःख नाही, एक कविता छानशी दारात आली. वा वा, बढिया. दूर गेली ती तयाचे दुःख नाही, एक कविता छानशी दारात आली. आणि शेवटचं शेर की पुण्य माझे एवढे दमदार होते, पुण्य माझे एवढे दमदार होते, अप्सरा स्वर्गातली नात्यात आली. वा वा. आता अप्सरा तुम्ही बायकोलाही म्हणा मुलीलाही म्हणा की पुण्य माझे एवढे दमदार होते, अप्सरा स्वर्गातली नात्यात आली. वाटणी संकटे वाट्यात आली, वेदनेची वादळे थाटात आली. अप्रतिम किरणजी, अप्रतिम. धन्यवाद. वा वा. छान गजली. वा वा वा. खूपच सुंदर, मस्त. जिन्नसे ताटात आली. इतके छान शब्द ऐकतो समोर ऐकले मी. लग्नाच्या पंगतीत आठवांची जिन्नसे ताटात. गजलकार आहे. धन्यवाद. आज आपण आता आपल्या सुचली पाहिजे. हा, गझल आहे ना ती एकदम सुचली पाहिजे. सहज सुचते तेव्हा ती खरी गझल होते. या खरे 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 सहज सुचावी, सहज मांडता आली पाहिजे आणि काळजापर्यंत पोहोचली पाहिजे तेवढी छानपैकी. तेच. तर आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, गझल मशाराचे अध्यक्ष आत्माराम नारायणराव जाधव, गंगाखेड इथले रहिवासी आहेत, परभणी जिल्ह्यामधले. मुळात ते शिक्षक आहेत आणि शिक्षकांबद्दल आपल्या सर्वांना एक वेगळा रिस्पेक्ट असतो. त्याला आम्ही मास्तर म्हणू, गुरुजी म्हणू, आणखी काही सर म्हणू, पण शिक्षकांबद्दल एक वेगळाच आदर असतो की नाही. शिक्षकांना जे कळतं तेवढं काही आपल्याला कळत नाही. शिक्षकांनी जे आम्हाला घडवलंय असेच ते शिक्षकी पेशामध्ये आज आहेत. आणि अनेक साहित्य संमेलनातून, अखिल भारतीय साहित्य संमेलनातून, अगदी उदगीर असू द्या, इकडं पुण्याचे असू द्या, बऱ्याच ठिकाणी त्यांनी सादरीकरण केलेलं आहे. विशेष म्हणजे आकाशवाणीवरून त्यांच्या कविता, गझल सादर झालेल्या आहेत. अनेक वक्तृत्व स्पर्धा ज्या असतात त्यांचं परीक्षण त्यांनी केलेलं आहे. अनेक विषयावर परिसंवादात त्यांनी भाग घेतलेला आहे. राणी सावरगाव भूषण पुरस्कार 2019 त्यांना मिळालेला आहे. 5वे अखिल भारतीय मराठी शेतकरी संमेलन जे गझल संमेलनाचे लेखन स्पर्धेत त्यांना प्रथम क्रमांक आहे. फेसबुकवर, इंस्टाग्रामवर ते काम करत असतात. आणि मी जसं मगाशी सांगितलं, गझलकार हा त्याच्या ओळींनी, त्याच्या कवितांनी आणि त्याच्या शेरांनी ओळखला जातो. आणि ह्या 2 ओळीत तुम्हाला समजून जाईल की हा गझलकार नेमका काय. एवढे उपकार काट्याचे बघा माझ्यावरी, आत्माराम जाधव यांचा शेर. एवढे उपकार काट्याचे बघा माझ्यावरी, विसरलेली माय त्याने आणली ओठावर. केवढे उपकार काट्याचे बघा माझ्यावरी, विसरलेली माय त्याने आणली ओठावर. आणि दुसरा अजून एक शेर सांगतो, चिलखताच्या भरवशावर प्रेम करतो, चिलखताच्या भरवशावर प्रेम करतो, जाणतो चाकू तुझ्या बगलेत आहे. चिलखताच्या भरवशावर प्रेम करतो, जाणतो चाकू तुझ्या बगलेत आहे. मी आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आत्माराम नारायणराव जाधव, ज्येष्ठ गझलकार, यांना मी विनंती करतो की आपण थोडंसं मनोगत आणि थोडंसं मार्गदर्शन म्हणा आमच्या नवोदित गझलकारांना, आणि नंतर आपली गझल सादर करा. आत्माराम जाधव. सर्वांना नमस्कार. आवाज येतोय माझा? हो येतोय. हो येतोय. सर्वांना नमस्कार.
खरंच मनस्पर्शी समूह हे नाव आहे, पण खरंच हृदयाला स्पर्श करणारी तुम्ही सगळी माणसं आणि एकंदरीत आशयाने भरपूर अशा रचना मला ऐकायला मिळाल्या, त्याचा खूप आनंद आहे. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांची शस्त्र यत्न करू, शब्दाची आमच्या जीवाचे जीवन शब्द वाटून त्यांना जन लोका तुकोबारायाने सांगितल्याप्रमाणे तुम्ही आम्ही सगळे शब्दांचे उपासक आहोत. आपल्याकडं दुसरं काय असेलही पण ते न्यून आहे, आपल्याकडे शब्दच आहेत आणि शब्दाच्या मार्फत आपण सरस्वतीची सेवा करत आहोत. खूप छान मुशारा झाला आणि थोडस मीटर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी गोन आहेत. मी शिक्षक आहे, मी 4वी-5वीच्या मुलाला पण हे शिकवू शकतो, हे लहान गोष्टी आहेत ह्या, पण तुमच्या गझलेतला आशय आणि तुमची जी अभिव्यक्ती आहे खूप आवडली. यातले 2-3 जण सोडले तर खूप नवीनच आहेत. कसं आपण हे जग खूप मोठं असतं, सर्वांना सर्वजण भेटू शकतो असं नसतं, सर्वजण आपापल्या क्षेत्रामध्ये दिग्गज आहेत. मुशारा खूप छान झाला, वेळ खूप झालेला आहे. अगदी थोडक्यामध्ये मी सांगू इच्छितो की सुरुवातीला जे प्रस्तावना केली मॅडमने आणि हृदय मनस्पर्शी बद्दल जे सांगितलं त्यामुळं मला समजलं आणि मनस्पर्शीचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही हे खूप छान काम करताय. सुरेश भटांनी म्हणल्याप्रमाणे की जरी या वर्तमानाला कळेना आमची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही आणि या विजा घेऊन येणाऱ्या पिढ्या तुम्ही खूप छान प्रमाणात सादर करत आहात आणि त्याच विजामधलं मी एक छोटीशी वीज तुमच्या समोर सादर होत आहे. सूत्रसंचालन करणारे किरण वेताळ सर यांचे तर खूप छान बांधून ठेवलं सगळ्यांना आणि त्यांनी शेर पण खूप छान, आणि मला आश्चर्य वाटतं की मी यांचे शेर कसं काय ऐकले नाहीत कारण खूप छान लिहितात ते. सुरुवातीला सायली मॅडमने पण खूप छान गझल सादर केली. दीपाली घाडगे मॅडम, पुस्तके लिहिली जरी ही एकतेवर, कागदोपत्री नमूद का जात आहे. वा वा, खूप छान शेर सादर केले. नंतर विजय सरांनी गायनाने जी रंगत आणली खूप छान, आणि आहे सोबत तुमच्या मित्र, गझलेवर थोडस काम केलं तर तुम्ही भन्नाट काम करणार काही वादच नाही. अरुणा मुदळकर ज्येष्ठ, आणि गझल जरी आता लिहित असली तरी त्यांनी खूप काम केलेलं असतं आयुष्यामध्ये, आपल्या फील्डमध्ये नाट्य संगीत असेल. ज्येष्ठ माणसं आहेत, एखादी गोष्ट येत नाही म्हणजे आपण खूप कमी आहोत असे नाही, आणि एक गोष्ट जमते म्हणजे आपण खूप श्रेष्ठ असे नाही. खूप मोठी माणसं आहेत ते, आणि त्यांनी जे गायन केलं आणि त्यांचा शेर होता जीवन नाही कधी एकले, छंद असू दे साथीला. हे शेर होता त्यांचा एक अशाचा, मला काय आठवत नाही तेवढं. छंद जर साथीला असेल तर जीवन एकटं कधीच वाटत नाही. राजश्री मॅडम जे होत्या, सोले मॅडम, त्यांनी ते गझल सादर केली. त्यातलं एक शेर बघा, कधीतरी ती रात्र सुगंधी स्मरेल त्याला, कधीतरी ती रात्र सुगंधी स्मरेल त्याला. एक भावविवश आपण जी भावना व्यक्त करतो, खूप छान. स्मिता झुंजारराव होत्या, मनाला वाटते की पाखरू व्हावे तसे स्वप्नातही मी बागडू शकते मनाला जरी वाटतं मी पाखरू व्हावं, जरी नाही झाले तरी मी स्वप्नात बागडू शकते काय अडचण नाही. खूप छान भावना. स्मिता हर्डीकर मॅडम आहेत, माणसाचा जन्म म्हणजे एक पिंपळ पान आहे. क्या बात आहे. एक ओळ म्हणजे अशी सहज आलेली, खूप छान. पल्लवी उमरे मॅडम, मी कुठल्याही बंधू गुरुच्या नादी लागत नाही. क्या बात आहे. ही जर हिंमत प्रत्येक स्त्रीने जर, आमच्या बंधू भगिनींनी जर केली तरी हे बंधू बाबांनी देवदेवतांना बदनाम करून सोडलेले. खरं चित्र जे निर्माण करायचे ते नारी शक्तीनेच होऊ शकते. आणि नंतर मानसी पाटील त्यांनी जे शेर सादर केला, फक्त एका भाकरीची भूक आहे, एवढीशी मागणी का चूक आहे. क्या बात आहे. क्या बात. एवढी. आणि कसं असतं बघा, परकाया प्रवेश असतो. आपण सगळे आपण सदन आहोत, आपल्याला काही अडचण नाही, पण परकाया प्रवेश त्याच्या ठिकाणी जाऊन जे विचार करतो आपण, खूप छान. असं काही नसतं की त्याच ठिकाणी आपण असावं. खूप छान. आणि आता खूप छान गझल ऐकल्या, आणि सूत्रसंचालकांबद्दल तर काय बोलावं. त्यांचे एक शेर मी ऐकत होतो, कोणता शेर सांगावं ते आता, म्हणजे आता मी त्यांच्या वॉलवर जाऊन वाचत बसेल त्यांना. मी तिच्या लग्नात बसलो, ऐका ना, मी तिच्या लग्नात बसलो पंगतीला,
आठवणची जिन्नसे ताटात आली. दुःखालाही चिमटीमध्ये धरता येते आणि त्याचे फुलपाखरू करता येते, असं कोणतं शेर आहे? कोणाचं शेर आहे ते? बहुतेक जाधव, सुप्रिया जाधव कोणाचे असेल. पण खूप छान धरता तुम्ही, दुःखाला चिमटीमध्ये खूप छान धरता. आणि शेवटी वेळ खूप झालेला आहे, गझल माझी सादर करतो. शेवटी सुरुवातीला काही शेर बघा. मनस्पर्शीसाठी. शक्य होईल तेवढे बदलायचे आहे मला, शक्य होईल तेवढे बदलायचे आहे मला, या जगाला साजरे बनवायचे आहे मला. शक्य होईल तेवढे बदलायचे आहे मला, या जगाला साजरे बनवायचे आहे मला. आणि बघा, विठ्ठला बोलावणे धाडू नको इतक्यात तू. विठ्ठला बोलावणे धाडू नको इतक्यात तू, एकदा दिंडीमध्ये नाचायचे आहे मला. शक्य होईल तेवढे बदलायचे आहे मला. आणि सैनिकासाठी बघा, लाल रंगाचा सडा मी टाकतो सीमेवरी, लाल रंगाचा सडा मी टाकतो सीमेवरी, 3 रंगाचे कफन कमवायचे आहे मला, 3 रंगाचे कफन कमवायचे आहे मला. आणि एक गझल सादर करतो बघा, गाऊन सादर करण्याचा प्रयत्न करतो. खूप छान छान गझल सादर झाल्या. मोहात पाडणारे थांबे अनंत बाळा, मोहात पाडणारे थांबे अनंत बाळा, आजन्म संयमाचा पायात घालवाळा, आजन्म संयमाचा पायात घालवाळा. होतो जिवंत तेव्हा नव्हते कुणीच माझे, होतो जिवंत तेव्हा नव्हते कुणीच माझे, मेल्यावरी जगाला आला किती उमाळा, मेल्यावरी जगाला आला किती उमाळा. आणि एक शेर बघा गावाकडचा. पूर्वी कधी तरी तो गावात भेटलेला, पूर्वी कधी तरी तो गावात भेटलेला, आता कुणास ठावे असतो कुठे जिव्हाळा, आता कुणास ठावे असतो कुठे जिव्हाळा. डोळ्यासमोर येते बहिरी मुकी विवशता, डोळ्यासमोर येते बहिरी मुकी विवशता, ताटा तुटीस अपुल्या देऊ नको उजाळा, ताटा तुटीस अपुल्या देऊ नको उजाळा. आणि शेर बघाय, भेटायला तिला मी, भेटायला तिला मी मन मंदिरात जातो, भेटायला तिला मी मन मंदिरात जातो, माझी प्रिया निराळी माझा प्रणय निराळा, माझी प्रिया निराळी माझा प्रणय निराळा. आणि शेर बघा एक वेगळा,
माझा क्रमांक कळणे थोडे कठीण आहे. वा. माझा क्रमांक कळणे थोडे कठीण आहे. तुर्तास तुर्तास नाव माझे यादी मधून गाळा. तुर्तास नाव माझे यादी मधून गाळा. आणि एक शेर बघा वर्गातला. क्या बात है, क्या बात है. एक शेर बघा वर्गातला, तुम्हाला वर्गात घेऊन जाईल. आता कुणास ठावे असतो कुठे जिव्हाळा, कळवा कुणी तरी त्या वर्गातल्या फुलाला. कळवा 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 कुणी तरी त्या वर्गातल्या फुलाला. कळवा कुणी तरी त्या वर्गातल्या फुलाला. डोळ्यात आसवांची भरते अजून शाळा. डोळ्यात आसवांची भरते अजून शाळा. धन्यवाद. आमचे मास्तर सतीश दराडे म्हणतात, विठोबा संपली वारी निगुकारे घरी आता. तुला माहित आहे मी मुला बाळातून आलो, कधी टाळातून विनेतून आलो, कधी टाळातून आलो. तुकोबाची व्यथा घेऊन तळागाळातून आलो. सर्वांचे खूप खूप आभार. तुम्हाला ऐकून खूप आनंद झाला. मनस्पर्शी समूहाचे खूप खूप धन्यवाद. आणि कधीतरी एकदा प्रत्यक्ष भेटू आपण. हो. नक्की धन्यवाद धन्यवाद सर्वांचे आभार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष खरं तर शिक्षकी पेशा त्यांनी अगदी प्रॉपर आपल्याला जाणवला की कसं शाळेत नेऊन ठेवलंय आणि किती छान शेर शाळेमध्ये लिहिणारे वगैरे त्यांनी सांगितलं. आणि एक गावाकडचे वगैरे त्यांनी शेर सांगितले. एक विशेष गोष्ट म्हणजे निखिल कोलते यांना कधी मी भेटलो नाही, पण त्यांनी खूप माझ्याशी संपर्क करून मला वेळोवेळी संपर्क करून इथं आणलं. त्यांचे पण खूप खूप आभार. भेटून खूप आनंद झाला. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद. ठीक. आजच्या कार्यक्रमाचं आपलं शेवटचा छोटासा 2 मिनिटाचा कार्यक्रम फक्त आभार प्रदर्शन एवढा फक्त मी विनंती करतो की आपण पुढे कंटिन्यू करावं. मानसीताई. राजेश सर आहेत का? राजेश सरने केलं तरी चालेल. निखिल राजेश सर नाही दिसत आहेत बहुतेक. ठीक आहे. 2 मिनिटांमध्ये आपल्या हा चालेल चालेल चालेल. आजच्या आपल्या कार्यक्रमात उपस्थित राहिलेले सर्व गझलकार, सहभागी गझलकार यांचं मी आभार मानतो. तसेच आपले आजचे प्रमुख पाहुणे आत्माराम जाधव सर यांचे मनापासून आभार. आपल्या कार्यक्रमाचे सर्व सूत्रसंचालन करणारा मी म्हणजे माझेच आभार मी मानतो. आणि तसेच मानसीताई आणि विशेषतः जयश्रीताई, आपण सर्व टेक्निकल भाग, आपण तांत्रिक भाग सांभाळला, मी आपले आभार मानतो. मानसीताई निखिल दादा, आपण सर्वांनी एवढा छान कार्यक्रम इथं आमच्यासाठी आणला आणि त्यासाठी आम्ही आपले आभार मानतो. मनस्पर्शी साहित्य कला व आपल्या सर्व धन्यवाद सर. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद. खूप सुंदर सूत्रसंचलन आपण केले आहे. आणि जेवढे आता उपस्थित आहेत त्यांनी जर एकदा कॅमेरा ऑन केला तर एक स्क्रीनशॉट आपण काढूया एका आणि मग हे करूया. अतिशय छान झाला मुशायरा. माझा दिवस छान जाईल आज. माझा दिवस आहे ना आता. आजचा दिवस सुरू झाला. छान छान. स्क्रीनशॉट घेता आला तर बघ. बघा, शक्यतो सर्वांनी